तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आज डायरेक्ट आपण आलो हेल्मेट आणि माया काय बोलतात त्याला गो ॲक्शन कॅमेरा घेऊन. सो चला तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी आपल्या कॅमेऱ्यावर. तर चला मित्रांनो निघूया. तर एक ऑर्डर आली आहे, बट ही उचलू की नको मला विचार पडलाय. जाऊ द्या, चला घेऊया. तर अभि नाव आहे मुलाचं. हे कुठं जायचं आहे? आधी तर इकडनं निघू बाहेर. आय नो कसे दिसत असेल कलर वगैरे. तर आपल्याला लेफ्ट साईडला जायचंय. 1.3 किलोमीटरचा पिकअप आहे. और व्यू कैसा व्यू है और कैसा नहीं है ते तुम्हालाच माहिती आता. आता आज पण बनवलेला ब्लॉग मला असाच गॅलरीमध्ये ठेवायला लागेल. सूर्यदेवाला प्रणाम. सूर्यदेवांचा आशीर्वाद घेऊन करूया आपण आपल्या कामाला सुरुवात. गणपती अप्पा मोरया. रॅपिडोचा एक फायदा काय माहितीये का? फक्त म्हणजे नुकसान पण आहे, फायदा पण आहे. फायदा असा आहे रायडर लोकांसाठी, त्यांना गाडी चालवायला भेटते पाहिजे तशी. आणि नुकसान असं आहे की पाहिजे त्या स्पीडला गाडी चालवायला नाही भेटत. कारण याच्यात 60ची स्पीड लिमिट आहे. 60च्या पुढे गेलो की मग लगेच ते लिमिट येते. तर आपल्याला जायचं राईट साईडला आतमध्ये. पिकअप वर तर आलोय, पण आता ते कुठे आहेत काय माहिती. बघू, इथं थांबून आपण पिकअप करू. जाऊ द्या, पिकअप करूया. हा बी भाई इकडनं जवळ होता का? तिकडनं जाऊया. बापरे, काचा फुटल्यात. एक मिनिट हा. काचा फुटल्यात भरपूर. सॉरी हा. हेल्मेट एक आहे ना सर्वांना लागतं मागून माझ्या. या साईडनं जाऊ. तिकडनं काय होतं, 3.1 किलोमीटर होता. 1 किलोमीटर जास्त जात होता. तर 1 किलोमीटरचे पण हेल्मेट आहे आपल्याला. तर इकडनं रस्ता आहे. तर दादांना बोलून स्टेशनला सोडायचं आपल्याला. म्हणून स्टेशन साईडला जायचं होतं ना. एक टेन्शन असं की साले रिक्षाले. खरं आहे, रिक्षावाल्यांची भीती वाटते मला. रिक्षावाले कधी येऊन धरतील काय माहिती. फुकटचं टेन्शन कोण घेईल. बापरे, जिथं जाऊ तिथं रस्त्यांच्या कामात आले. काय काय खोदून ठेवतात काय माहिती. ब्लॉगला भाई नोटीस तर करतायत मला असं वाटतंय. त्या मुलाने पण नोटीस केलं. आपल्याला जायचंय सरळ. सरळच ना? आजोबा थांबा, आजोबा आजोबा. आजोबाला थांबत नाही वाटतं. आजोबा आतापासूनच रूल तोडायला लागले, मग आता पुढे जाऊन कोणते कोणते रूल तोडेल तर काय बोलायचं. पहिली ऑर्डर कम्प्लीट झाली आहे. थँक्यू. सरळ सरळ आला असतं तर दादाला काही गेला असता का? इथून चाल तिथून चाल काय बोलू आता मी. पेमेंट बदलू कॅश घेऊ जमा. बापरे, 4.2 रुपये डिडक्ट झालं डायरेक्ट एवढं. व्हेज की टांग. आता एवढ्या लांब पिकअपला जाऊ का मी? 23 रुपयासाठी 4 किलोमीटर जाऊ का? काय गरज पडले? चुपचाप वाट बघीन इथंच. पाक पाक वाजत चालली बस. अरे आज किती किलोमीटर होतं म्हणजे चेकच नाही केला. वापस आली. अरे जा बाबा, नाही पाहिजे. तेव्हा 17 रुपये एक्स्ट्रा देते पण मी येणार नाही भाई. आज समजा 5,555 किलोमीटर आपण गाडी चाल नाही 95 पासून पकडा, कारण 4 किलोमीटर आपण इथं आलो. मित्रांनो दुसरी ऑर्डर लागली आहे. 1.3 किलोमीटरचा पिकअप आहे. सो जाऊया पटकन.
केवढ्या रिक्षा द्या इथं. नाद नाही भाई आपला. आपण वांदीला तर थांबलंच पाहिजे काय. आता आपल्याला इथं थांबलंच पाहिजे. ना आपले 12 वाजतील. सिग्नल लागलाय ना. आता कॅमेरा चालू आहे तर मला सिग्नलचा पालन करावंच लागेल. कॅमेरा चालू नसतं तर गेलो असतं टाकून. काका सिग्नल चालू नव्हतं तेव्हा कुठं होते तुम्ही? मध्येच असं आलं ना मग शीड फिरतो माहितीये का. जेव्हा आम्ही थांबलोय तेव्हा तुम्हाला जायला काय झालं? आता आम्ही झाले तर तुम्ही मध्ये येणार. इट्स नॉट राईट ना यार. हे एक काका. तर या व्यक्तीला फोन करतोय, व्यक्ती फोन नाही उचलत माझा. आणि मी भलत्यात त्या माणसाला विचारत होतो रॅपिडो. तो बोलतोय नाही नाही. मी बोललो मग अरे सॉरी सॉरी. तो हसत गेला पण कॅमेरा बंद झाला. काय विषय आता. अरे उचल ना बाबा, उचल फोन. दुसरी पण कामं म्हणा तुमच्यासारखी मोकळा हो का मी. हा. अरे चल. अरे भाई तू उपलब्ध नाही मग मी का करू. मग तिला सांग उत्तर दे. उत्तर द्यायला सांग. चल. तिसरा कॉल लावली मी आता तिसरा. यो मुलगा आलाय माझ्या मध्ये. यो असू शकतो. 4 शिव्या घालू घ्यायला. योच आहे. एक नाही रॅपिडो. योच आहे मुंडा. एवढं कॉल केलं एक कॉल उचलला नाही. कॉल उचलला त्याच्या वापस काय जात होता. सांगा म्हणा काय जात होता त्याच्या वापसचा. हा बाबा जा जा. मी नाही अडवत तुम्हाला. इच्छा गाव. आता रिक्षावाल्याने लावली असते आपल्याला चांगलीच. हे रिक्षावाल्यांचं यार खरंच मला एक समजत नाही. भाई गाड्या कशा पण घालतात कुठून पण घालतात. समोरच्याचा विचारच करत नाही की त्याचं काय हाल होईल कसं होईल. तो ठोकेल तो पडेल. त्याचं काय. कुठून पण कसे पण घालतात. या रिक्षावाल्यांचा काय चाललंय. अरे बाबा तुम्हाला धंदा नसेल करत साईडला बसा एक जागेवर. याला सोडून दे थांब आधी. दीदी दीदी. क्या ऑनलाईन नाही आहे. माझ्या कसलं कॅश. सध्या गरीब आहे मी. भिवंडीला जायचं पिकअप आहे ना. तर म्हणजे कसं तिकडनं आपण घरी जाऊ. कारण मला पप्पाला दवाखान्यात घेऊन जायचंय. सो जाऊनच बोला लवकरच थोडं. त्याच्यामुळे आज मी बघत होतो की मला 1 तास करूया इथे. आणि मग डायरेक्ट घरी जाऊया करून. सो भेटलाय आता. सॉरी सॉरी. असं मोबाईल मध्ये बघत आले तरी आपण सॉरी बोलतो. काय विषय नाही भाई. जाऊन देतील की. हा असं रिक्षाला मला जाऊन देतील. देतील. चलो 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 चलो. चांद 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 चांद. मावशी कशी बघत होती माझ्या माईकच्या. कॅमेऱ्याला माईक बोलतोय माईकला कॅमेरा बोलतोय. सध्या बावळा झालंय मी. हे बघा बावळा. काय बोलतोय यार मला काही समजणच झालं. आता या गाडीवाला कोण आहे. या बाबाचा रोड आहे का. काय बोलायचं अशा लोकांना सांगा. आपल्या बापाचं रोड समजून गाडी लावून गेले बघा ना. पूर्ण मध्ये गाडी आहे. असं नाही की कुठं कोपऱ्यात लावली तर ठीक आहे चला. अशा रस्त्याच्या मध्ये गाडी लावली. काय लोक आहेत यार. आईच्या गावात. समोर तर डायरेक्ट समुद्र बनलंय. या रस्त्यात जायचा कसा. म्हणून तर रॉंग साईडनं टाकतोय. काय करणार मित्रांनो अशा रस्त्यानं जाणार का. किती पाणी येते. अर्धी गाडी डुबेल त्याच्यात. बघा ना दिसतंय का तुम्हाला. नसेल दिसत बट
केवढा पाणी आहे भाई. तेव्हा दिसतंय गाडीच्या समोर. आपली गाडी तर अर्धी डुबली असते याच्या पाण्यात. माय गॉड. जवळ गेलं विचारा तिथेच अडकले. कुत्र्याला काय आलं नुसतं भुकतंय. बापरे, असं वाटतं कुठं ऑफ रोडिंग करायला आलंय. आधीच कमर गेली, अजून कमर जायच्या भारी. तर मित्रांनो दवाखान्यात तर आलोय, बट झालं असं आहे की तो दादा नाही आला, योग्य दादा नाही आला अजून. सो मला भूक लागली म्हणून पप्पाला विचारलं मी आधी, पप्पा तुम्ही काय खाल्लंय का? पप्पा बोलला मी खाऊन आलोय, तू जा खाऊन ये. सो चालले रमत गमत काहीतरी बघायला आता नाश्ता. भूक लागले भाई, काय पण खावा आपण खा. खूप वेळ झाला मित्रांनो थांबलोय, सकाळी निघलोय मी कामावर जातो अजून नीट आता काय घरी गेलो नाहीये. झोप काढली अर्धा तास, डोळे बघू शकता खूप झोप येते खूप जास्त. आता इथून वापस तिकडे दवाखान्यात जायचंय, बघूया. वापस आता घरी येते तर एकेने ठोकला मागून, एकेला मी पुढून ठोकला, एकेने मागून मला ठोकला. कारण झालं असं आहे की थांबलेलो रस्त्यात, तर डोकऱ्याला थांबलं, डोकऱ्याला वाचवण्याच्या नादात तो थांबला, त्याला वाचवण्याच्या नादात मी थांबलो, मला वाचवण्याच्या नादात डायरेक्ट ठोकला. दाखवतो तुम्हाला. यो मी कुठं शिदा करून आणलेला, इथं बँड झाला आहे, इथं काय नाही झालं. बाकी हे गेला पुढं झालं, काय बोलू. तर मित्रांनो कामावर तर आलो आहे, पण ब्लॉग एंड करायचा राहिला होता. कारण दुपारी घरी गेलो, तिथून थोडासा जेवलो, आराम केला, झोपलो. मग त्याच्यानंतर काय उठलोच नाही लवकर, 9:30ला उठलो ना, तसंच कामावर आलो. तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.